गोंदिया के अर्जुनी मोरगांव तालुका के गोठनगांव वन क्षेत्र में जंगली हाथियों का झुंड फिर सक्रिय हो गया है, जिससे इलाके में दहशत का माहौल हो गया है। पिछले 6 दिनों में 42 किसानों की मक्का और मिर्च की फसल नुकसान हुआ है, जिसका अनुमान 15 से 20 लाख रुपए तक है। वन विभाग थर्मल ड्रोन से निगरानी कर रहा है और लोगों को रात में अकेले खेत या जंगल में न जाने की सलाह दी गई है। वन परिक्षेत्र अधिकारी मिलिंद पवार ने कहा कि विभाग पूरी तरह सतर्क है और लगातार निगरानी की जा रही है। दिनांक 11 मार्च 2026 रोजी गडचिरोली जिल्ह्यातून आपल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात असलेल्या वडेगावमध्ये या गावामध्ये एकूण 32 हत्तींचा कळप वडेगाव बंद्या या गावामध्ये उपस्थित झाला। त्यानंतर तेथे असलेल्या मका पिकाच्या नुकसानीचे त्याने त्या कळपाने मोठ्या प्रमाणात नुकसान केलेले आहे। एकूण हत्ती 32 आहेत। त्यामध्ये वन विभागामार्फत आणि वन परिक्षेत्र गोठणगाव मार्फत हत्तींवरती लक्ष ठेवण्याकरिता विशेष गस्ती पथकाचे आयोजन केलेले आहे। त्यामध्ये दिवस पाळीमध्ये तसेच रात्र पाळीमध्ये विशेष गस्तीची वाढ केलेली आहे। त्यानंतर आधुनिक पद्धतीचा सुद्धा वापर करण्यात आलेला आहे। त्यामध्ये थर्मल ड्रोन वापरून आपण ड्रोनचा वापर करून हत्तींच्या हालचालींवर सातत्याने 24 तास पूर्णपणे लक्ष ठेवत आहोत की हत्ती कोणत्या दिशेने जात आहेत आणि सध्या हत्ती कोणत्या दिशेमध्ये हत्ती सध्या कोठे आहेत असं पूर्णपणे लक्ष ठेवण्यात येत। आतापर्यंत पंचनामे दिनांक 11 तारखेपासून सातत्याने हालचाली असल्यामुळे आम्ही दररोजचे पंचनामे करत आहोत। आतापर्यंत एकूण 42 शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। आम्ही तशा पद्धतीने पंचनामे केलेले आहेत आणि उर्वरित पंचनामे सुद्धा युद्धपातळीवर सुरू आहेत। तरी आतापर्यंत 15 ते 20 लाखाचं आर्थिक नुकसान शेतकऱ्यांचं म्हणजे शेती निगडीत साहित्य सुद्धा त्याच्यामध्ये आहे आणि मका पिकाचे नुकसान जे झालेले त्याच्यामध्ये 15 ते 20 लाखाचं नुकसान झालेलं आहे। आव्हान काय करणार सर आपण गावकऱ्यांना? वन विभागामार्फत आम्ही असं आवाहन करतोय की आपण जंगलाच्या दिशेने जाऊ नये। तसेच सोशल मीडियाचा वापर करून आपण प्रत्येकापर्यंत पोहोचत आहोत आणि आवाहन करत आहोत की आपण जंगलाच्या दिशेने जाऊ नये। तसेच शेतीमध्ये काम करत असताना समूहाने काम करावे आणि रात्रीच्या वेळेस आपण शेतामध्ये थांबू नये आणि त्या भागात जाऊ नये असं आम्ही वन विभागामार्फत आवाहन करत आहोत।